सरकारी धोरणांच्या निर्णयांच्या विरोधामध्ये जर कोणी बोललं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा किंवा त्याच्यावर वेगळ्या प्रकारची कलमं टाकून त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रावधान आता करण्यात आलेलं आहे. एक सामाजिक विद्वेष निर्माण करण्यासाठी म्हणून जे सामाजिक सामंजस्य जे आहे ते सामंजस्य बिघडवण्यासाठी म्हणून सरकार हे काम करतंय का? तुमच्या आयुष्यातील प्रत्येक खास क्षण आठवणीत राहावा असं बनवायचं आहे का? गवळी मंडप डेकोरेटर्स आहे ना. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये अत्यंत गंभीर परिस्थिती आहे. धर्म जात यामध्ये लोकांना गुरफटून जाती तेढ निर्माण करण्याचं, धार्मिक तेढ निर्माण करण्याचं प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आपण बघतोय. अबकड वर्गीकरण असेल, आता त्याच्यानंतर एक सरकारने निर्णय घेतला आहे की खुल्या प्रवर्गामध्ये जे आरक्षित लोक आहेत त्या आरक्षित लोकांना आता संधी नाही. तर हे असे गंभीर निर्णय घेऊन आरक्षण एकतर आरक्षण शून्य आहे, म्हणजे आरक्षणच शिल्लक नाही आणि झिरो आरक्षणामध्ये हे सगळे वाद लावणं सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये या गंभीर विषयावरती मनमोकळेपणे कोणी बोलायला तयार नाही, याच्यावरती कोणी उपाय काढण्यासाठी तयार नाही, लोकांना आव्हान करण्यासाठी तयार नाही. जे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे जे लोक आहेत, विचारवंत आहेत, लेखक आहेत, साहित्यिक आहेत, हे सुद्धा याच्यावरती बोलायला तयार नाहीत. परंतु माझ्यासोबत आता ज्येष्ठ विचारवंत मानव कांबळे सर आहेत. त्यांच्याशी आपण या मुद्द्यांवरती चर्चा करणार आहोत. सर्वप्रथम कांबळे सर, आपलं जागृती न्यूजमध्ये स्वागत आहे. जय भीम. खरंच परिस्थिती गंभीर आहे. एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर ह्या अबकड वर्गीकरणाच्या माध्यमातून दोन जातींमध्ये इतकी तेढ निर्माण झालेली आहे की हे दोघं भाऊ म्हणून राहणारे लोक आता कधी डोके फुटतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. ह्या अबकड वर्गीकरणाच्या संदर्भात आणि सरकारने नुकताच एक निर्णय घेतला की खुल्या प्रवर्गामध्ये आता आरक्षण घेणाऱ्या लोकांना तिथं संधी नाही. या संदर्भात काय म्हणाल तुम्ही? काय भूमिका असेल, काय सांगा? 14 मे रोजी महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आणि मग तो निर्णय असा आहे की राज्यातील स्पर्धा परीक्षा किंवा नोकरीमधल्या आरक्षणासंदर्भामध्ये ज्या आरक्षित वर्गातल्या लोकांनी किंवा उमेदवारांनी आरक्षित वर्गाचा लाभ घेतलेला आहे, म्हणजे थोडक्यात फी भरण्याच्या संदर्भात असेल, वयाच्या संदर्भामध्ये असेल किंवा आणखी वेगळ्या कारणासाठी असेल, ज्यांनी लाभ घेतला आहे त्यांना ते गुणवत्ता यादीमध्ये खुल्या वर्गाच्या गुणवत्ता यादीला कॉम्पिटिशन करून त्यांच्या वर्गामध्ये बसत जरी असतील तरीसुद्धा त्यांना खुल्या वर्गामध्ये आपला हक्क सांगता येणार नाही. तर त्यांना आरक्षित प्रवर्गामधनंच त्या जागा तुम्हाला त्या ठिकाणी त्यांना द्यावे लागतील, भरतील ते, अशा पद्धतीचा आदेश आहे हा. आतापर्यंत असं होतं का? तर असं नव्हतं. आतापर्यंत अशा पद्धतीचा अंमलबजावणी आपल्या राज्यामध्ये नव्हती. जर आरक्षित वर्गातल्या उमेदवाराने गुणवत्ता यादीमध्ये खुल्या वर्गाच्या कॉम्पिटिशनमध्ये किंवा स्पर्धेमध्ये जाऊन खुल्या वर्गा इतकंच जर गुण मिळवले असतील तर त्याला खुल्या प्रवर्गातून त्याची भरती होत होती किंवा त्याची नियुक्ती होत होती. आणि त्याच्यामुळे काय होत होतं की आरक्षित वर्गामधली एक जागा रिकामी होऊन त्या ठिकाणी आरक्षित वर्गातला एक आणखी वंचित उमेदवार त्या ठिकाणी नेमला जात होता. आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून तेच खूप चांगली अशी पद्धती जे भारतीय घटनेला आधारित आहे, अपेक्षित आहे, तशा पद्धतीचा सामाजिक न्याय त्याच्यामुळे लागू होत होता. पण आता जो हा निर्णय घेतला आहे त्यांनी, त्या निर्णयामुळं आता आरक्षित वर्गामधला हुशार जरी उमेदवार असेल, मग तो गुणवत्तेच्या दृष्टीने, कलेच्या दृष्टिकोनातून किंवा त्याच्या एकूण सर्व ह्याच्यातून जर जो गुणवत्ता यादीमध्ये जर ओपनमध्ये येऊ शकत असेल तरी त्याला त्या ठिकाणी आरक्षित वर्गामध्ये जाण्यासाठी बाध्य करण्यात येणार आहे. याचा अर्थ त्याच्यावर तो जबरदस्तीने केलेला प्रयोग असणार आहे. त्याच्यामुळे त्याचा न्यूनगंड जो आहे, जातीय न्यूनगंड आहे, तो जातीय न्यूनगंड सुद्धा त्याच्यामध्ये निर्माण होऊ शकतो. किंवा हीनतेची भावना जी मानवतेला अभिप्रेत नाही ती भावना त्या उमेदवाराच्या मनामध्ये किंवा अशा अनेक उमेदवारांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकते, जे सामाजिक स्वास्थ्यासाठी खूप धोकादायक आहे. सर, आता तुम्ही म्हणालात की हे सगळं जे आहे ते न्यूनगंड निर्माण होईल, सामाजिक स्वास्थ्यासाठी हे हानिकारक आहे. बरं, हा सरकारने निर्णय का घेतला असेल? बरं, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? आता ते सरकार यासाठी एक कारण सांगतंय. गुजरात सरकारने एक अशा पद्धतीचा कायदा केलेला आहे आणि त्याचबरोबर केंद्र सरकारने एक निर्णय घेतला होता असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु आता मार्च 2026 मध्येच सुप्रीम कोर्टाने एक निकाल दिलेला अशा संदर्भामधल्या केसमध्येच, मला वाटतं छाया विरुद्ध महाराष्ट्र शासन अशा पद्धतीचं ती केस आहे. आणि ते सुप्रीम कोर्टामध्ये
त्याबद्दल ज्या छाया म्हणून ज्या महिला आहेत त्या ज्या कोर्टामध्ये गेल्या होत्या त्यांचं असं म्हणणं होतं की मी आरक्षित वर्गातून जरी असेल तरी मी गुणवत्तेमध्ये ओपनच्या बरोबरीनं स्थान मिळलं, त्याच्यामुळे मला त्या ठिकाणी प्रवेश मिळाला पाहिजे. परंतु तो नाकारला गेला होता. त्याच्या विरोधात त्या गेल्या होत्या. सुप्रीम कोर्टानं छाया यांचं म्हणणं ग्राह्य धरून त्यांना ती जागा ओपन जागेमध्ये त्यांना जागा भरता येईल अशा पद्धतीचा आदेश दिला होता. आता त्याच्या विरोधामध्ये जाऊन ज्यावेळेला महाराष्ट्र सरकार असा पद्धतीचा निर्णय घेतंय याचा अर्थ त्यांना देशामध्ये राज्यामध्ये जे सामाजिक स्वास्थ्य आहे ते बिघडवायचं आहे. एक दुसरी गोष्ट, आरक्षणातल्या लोकांच्या मध्येच ज्या समूहांमध्ये जे आरक्षण जे लाभ घेतात त्यांच्यामध्येच एक वेगळ्या प्रकारची स्पर्धा त्यांना निर्माण करून द्यायची आहे. दुसरी गोष्ट, ज्या आरक्षणातल्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीमध्ये खुल्या वर्गात स्पर्धा करणे इतपत मार्क्स मिळतात किंवा गुणवत्ता मिळते त्यांना, त्यांच्याबद्दलचा द्वेष खुल्या वर्गातल्या समाजामध्ये निर्माण करण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. एकूणच काय तर सामाजिक विद्वेष निर्माण करण्यासाठी म्हणून जे सामाजिक सामंजस्य जे आहे ते सामंजस्य बिघडवण्यासाठी म्हणून सरकार हे काम करते का अशी शंका यावी, अशा पद्धतीचा निर्णय आहे. बरं सर, तुम्ही आता खूप चांगलं विश्लेषण केले की सरकारच्या या धोरणाबद्दल, परंतु सरकारची अनेक धोरणं ही विषमतावादी, लोकांवर अन्याय करणारी अशीच आहेत. मग ह्या परिस्थितीवरती आज आपण बघतोय की कुठला साहित्यिक बोलत नाही, कुठला लेखक त्याच्यावरती लिहित नाही, पत्रकार याच्यावरती निर्भीडपणे बोलत नाहीत, राजकीय लोक याच्यावरती परखडपणे भूमिका घेत नाहीत. मग अशा परिस्थितीमध्ये याच्यावरती उपाय काय? आज परिस्थिती अशी झाली आहे, सरकारने एक अशी परिस्थिती निर्माण करून ठेवली आहे. सरकारी धोरणांच्या निर्णयांच्या विरोधामध्ये जर कोणी बोललं तर त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा किंवा त्याच्यावर वेगळ्या प्रकारची कलमं टाकून त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकण्याचे प्रावधान आता करण्यात आलेलं आहे. एक जनसुरक्षा नावाचा कायदा आपल्या राज्यानं मंजूर केला आहे, तुम्हाला माहिती असेल. त्याच्यामध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये एखादी व्यक्ती किंवा एखादा समूह किंवा एखादी संघटना किंवा संघटनांचा समूह यांनी जर काही भूमिका घेऊन आंदोलन केलं किंवा त्या सरकारला प्रश्न विचारायचं जर ठरवलं किंवा विचारला तर त्याच्या विरोधामध्ये जनसुरक्षा कायद्याची अंमलबजावणी करून त्यांना जेलमध्ये अमर्याद कालासाठी ठेवण्याचं प्रावधान झालेलं आहे. आणि ह्या भानगडीमध्ये किंवा अशा पद्धतीच्या ह्याच्यामध्ये कोणी पडायला नको म्हणतं आजकाल. मग खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं अभिप्रेत होतं की या समाजामधले जे बुद्धिवंत आहेत, जे विचारवंत आहेत, त्यांनी इतर समाजाला दिशा देण्यासाठी म्हणून काम केलं पाहिजे. समाजाचं विश्लेषण करून, सामाजिक स्थितीचं विश्लेषण करून, सामाजिक समस्यांचं विश्लेषण करून त्याच्यावर काय उपाय आहेत या संदर्भामध्ये समाजाला जागृत करण्याचं काम विचारवंतांनी, बुद्धिजीवींनी आणि जे ज्ञानसंपन्न लोक आहेत त्यांनी करावं अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची इच्छा होती. परंतु त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या इच्छेला फाटा देत आजकालचे जे विचारवंत आहेत, अपवादानं काही असतील, अपवाद सगळ्यांना आपण सरसकट बोलू शकत नाही, काही अपवादात्मक कार्यकर्ते आहेत किंवा विचारवंत आहेत की जे भूमिका घेत आहेत, परंतु ती भूमिका घेत असताना त्यांच्या पाठीशी ज्या पद्धतीने समाजाने उभं राहिलं पाहिजे, समाज त्या पद्धतीने त्यांच्या पाठीशी उभा राहत नाही. त्याचंही कारण बरीच असतात, त्याचीही कारणं आहेत. ती विश्वासार्हता निर्माण व्हावी लागते, एक विश्वासार्ह असं नेतृत्व निर्माण व्हावं लागतं. ते सगळं त्या प्रक्रियेमधनं यावं लागतं, त्या सगळ्या आंदोलनामध्ये जावं लागतं, त्या आंदोलनामध्ये त्याच्यामध्ये सक्रिय असले पाहिजे, ह्याच्यामध्ये ते नसतात. अचानक कुणीतरी बोललं तर ते लोकांना पटत नाही. अशा पद्धतीची भूमिका आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता जो आता माझं वय वर्ष 65च्या दरम्यान आहे, 40-45 वर्षापासून सामाजिक काम करत असताना अशा पद्धतीचे अनेक अनुभव आणि आंदोलनामधनं काय पोलीस कारवाई करू शकतात, सरकार काय करू शकतं, न्यायालय काय निर्णय देऊ शकतं याची पूर्णपणे माहिती असल्यामुळे या सगळ्या प्रसंगावर किंवा असल्या घटनांवर बोलण्याचं सामर्थ्य माझ्यासारख्या कार्यकर्त्यामध्ये आहे. परंतु संख्या खूप कमी आहे. ही संख्या खूप कमी आहे, हे खूप दुःखदायक आहे, वेदनादायी आहे. खरं तर ही मुवमेंट पुढे चालण्यासाठी म्हणून समाजामधल्या अशा पद्धतीचा जो आपण त्याला जो क्रीम वर्ग आहे, क्रीम ज्याला म्हणतो आपण, क्रीम वर्ग म्हणतो आपण, त्या क्रीम वर्गाने पुढं आलं पाहिजे. आता त्यांनी आपल्यामध्येच आत्ममग्न असताना होता कामा नये, त्यांनी बाहेर पडलं पाहिजे, आलं पाहिजे. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांची संपूर्ण क्षमता असताना, स्वतःला अतिशय श्रीमंत बनण्याची त्यांची क्षमता असताना सुद्धा ते न करता समाजाच्या हितासाठी म्हणून स्वतःचा त्याग करून हे सगळं आपल्यासमोर निर्माण करून दिलं आहे. संविधानानं आपल्याला जगण्याचा, प्रतिष्ठेने जगण्याचा अधिकार मिळवून दिला आहे. तो जर कायम टिकवायचा असेल, आपलाच नव्हे तर येणाऱ्या पिढ्यांचा सुद्धा. आज ह्या जर तरतुदी पाहिल्या तुम्ही, केंद्र सरकारच्या, राज्य सरकार ज्या पद्धतीने काम करतंय, येणाऱ्या पिढींना सुरक्षितपणे राहता येईल का नाही अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण होत चालली आहे. आणि मग याच्यावर उपाय कोणी करायचा आहे तर शहाणे सुद्धा लोक आहेत,
त्यांनी तो करायचा आहे. शहाण्या सुरत्या लोकांनी जर यातनं माघार घेतली तर कदाचित हा समाज जो आहे येणारी जी पिढी आहे ती पूर्णपणे अंधारामध्ये गुडूप होऊन जाईल अशी भीती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटते. माझी अशी इच्छा आहे किंवा माझं असं म्हणणं आहे की समाजामधल्या तरुणांनी, समाजामधल्या एकूणच ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे डोळसपणे पाहणाऱ्या लोकांनी सगळ्या प्रकारचे मतभेद विसरून, सगळ्या प्रकारचे राजकीय मतभेद असतील, एकमेकाबद्दलची द्वेष भावना असेल, हे सगळं विसरून समाज हितासाठी म्हणून एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. स्वार्थाला थोडंसं बाजूला ठेवून समाजाच्या हितासाठी म्हणून जर सर्वजण एकत्र आले तो सगळा बहुजन समाज. त्याच्यामध्ये केवळ आता हे हा जो निर्णय घेतला ना, आता आपण जो ज्याच्यावर चर्चा करतो आहोत त्या निर्णय घेतल्यामुळं आता नुकतंच त्या मराठ्यांना आरक्षण मिळालं आहे MSC मधनं आणि त्यावर दुसऱ्या त्या EWS मधनं जे आरक्षण आहे त्याच्यामध्ये त्याला सुद्धा धोका निर्माण झालेला आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे. SC ST VJNT OBC मराठा या सगळ्यांच्या आरक्षणाला धोका निर्माण झालेला आहे. परंतु आता SC STंना टार्गेट केले जाते, SC STंना त्यात हायलाईट केलं जाते आणि असं सांगितलं जाते की हा SC STसाठी हा निर्णय आहे. पण तसा तो निर्णय नाही. हा निर्णय सगळ्या आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या सर्व लोकांसाठी आहे. शेवटचा प्रश्न आहे की आपण बघतोय की निवडणुकीच्या काळामध्ये हे विचारवंत जे आहेत जवळपास 150च्या वर विचारवंतांनी संविधान वाचवण्यासाठी आपण काँग्रेसला सपोर्ट करण्याचं आवाहन केलं होतं. तर हे आता आपण तुमच्या सर्व विचारवंतांच्या आदेशान्वये किंवा तुमच्या आव्हानाला मतदारांनी साथ दिली आणि आपण हे संविधान वाचवण्यासाठी त्याला सहकार्य मिळालं, काँग्रेसला आपण मत दिलं आणि सहकार्य मिळालं. परंतु ही जे विरोधी पक्ष म्हणून जी काँग्रेसची भूमिका जी आहे ती जेव्हा आंबेडकरी नेत्यांवर किंवा आंबेडकरी कार्यकर्त्यांवर किंवा आंबेडकरी समाजांवर जेव्हा असे अन्याय अत्याचार होतात तेव्हा काँग्रेसची भूमिका संदिग्ध असते किंवा काँग्रेस भूमिकाच घेत नाही. काय सांगाल याबद्दल? काँग्रेसच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये बोललं तर पाहिजेच. काँग्रेसची भूमिका कशी संदिग्ध असते याबद्दल तुम्ही बोलातच. परंतु त्याचबरोबर ज्यांच्यावर प्रत्यक्ष अन्याय होतोय त्या समूहांच्या नेत्यांच्या भूमिका तरी कुठं स्पष्ट आहेत? त्या समूहांच्या त्या नेत्यांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे ना. त्यांच्यामध्ये जितकी वादावादी आहे, त्यांच्यामध्ये इतके मतभेद आहे, तर ते लोकांनी जायचं कुणाच्या मागे हा त्या दलित वर्गाच्या किंवा SC ST वर्गातल्या लोकांच्या समोरचा हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. तुम्ही म्हणता त्या पद्धतीनं लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जे आवाहन या भारतीय जनता पक्षाचे खासदार करत होते की आम्हाला 400 जागा द्या, आम्ही संविधान बदलणार, ते जे एकूण जे चित्र तयार झालं होतं त्याला विरोध करत असताना त्याला मुख्य विरोधी पक्ष म्हणून जो काँग्रेस होता त्या काँग्रेसच्या पाठीशी उभं राहून त्यांना मतदान करावं अशा पद्धतीचं आवाहन या देशातल्या अनेक विचारवंतांनी केलं. त्याच्यामध्ये त्या प्रक्रियेमध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता सुद्धा होता. हे मी या ठिकाणी मान्य करतो. परंतु त्याच्यानंतर या दलित समूहावर किंवा जो असा वंचित समूह आहे त्या वंचित समूहावर ज्या वेळेला संघटितपणे सरकारकडनं हल्ला झालेला आहे त्या वेळेला ज्या क्षमतेनं किंवा ज्या तीव्रतेनं काँग्रेसनी या समूहाच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं होतं त्या दृष्टीनं ते उभे राहिले नाहीत हे आपल्याला त्या ठिकाणी मान्यच करावं लागेल. त्यांच्यातले जे नेते आहेत राहुल गांधी जर सोडले तर या विषयावर कुणी गांभीर्याने विचार करतोय असं त्या काँग्रेसमधला एकही नेता मला दिसत नाही. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष दलित समाजाचे आहेत खरगे साहेब, ते सुद्धा ह्या विषयावर काही भूमिका घेऊ शकत नाहीत. याच्या संदर्भामध्ये विश्लेषण होणं गरजेचं आहे. याच्या संदर्भामध्ये त्यांच्याबद्दल त्या एकूण सगळा अभ्यास करणं पण गरजेचं आहे. श्रीमंतांना आवडेल आणि सर्वसामान्यांना परवडेल असे सुंदर आणि आकर्षक डेकोरेशन. मग आज संपर्क करा गवळी मंडप डेकोरेटर.